फक्त त्याचे एबी मिशनवर त्यांचं आहे ही माझा ठाम त्यांच्यावर आरोप म्हणला तर चालेल. प्रेम असेल तर घ्या ना बॅलेट पेपरवर, काय हरकत आहे. मिशनमध्येच घोळ आहे. आणि ह्यात भाजपमध्ये जर विचार करायचं म्हणलं तर नितीन गडकरीला नाव आठवलं एक केसभर सुद्धा जागा नाही. मला समाजसेवा करायची आहे. विजय होईल काय सांगता येत नाही, पण समोरल्याला फक्त आम्ही मिशीवर तांदूळ ठेवणार, पण पोट भरलं दंड ठपटून त्याच्या समोर उभारणार. नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा आर्थिक कणा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा माहोल सुरू झालेला आहे. आणि त्याच धर्तीवर मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा उमेदवारांची फार मोठी पळापळ दिसून येत असताना महायुती, महाविकास आघाडी यांचंसुद्धा बोलणी अजून अद्याप झालेली नाहीत. पण त्याच धर्तीवर एक गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा अनुभव असणारे आणि सुशीलकुमार शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण केलेले सावळेश्वर येथील माजी उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असे विविध पदे भूषवलेले सिद्धराम विठोबा पवार हे सध्या काँग्रेस पक्षामध्ये संघटक म्हणून काम करत आहेत. तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतं थोडक्यामध्ये? आम्हाला एकच वाटते, सरकार जरा व्यवस्थित नाही, नवीन चेहरा यावं, जनतेचा विश्वास घेऊन त्याने काहीतरी विकास करण्याच्या संधी त्याला मिळावी. तर सध्याचं ही सरकार आहे ती पूर्णपणे फोडाफोडीचं राजकारण करत असल्यामुळे ही सरकार बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं आपल्याला. दुसरा एक आपला प्रश्न आहे, आता मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होईल असं आपल्याला वाटतंय? असं समजत होतो, पण महाविकास आघाडीमध्ये शरद पवारचा गट त्यांनी तुतारी हा घड्याळाकडे जाणे शक्यता असल्यामुळं काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा उभाटा गट या दोघांची आघाडी होऊन आम्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडायला किंवा निवडणुकीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. मग ही निवडणूक जर उभाटा म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोनच पक्षाने महाआघाडीच्या माध्यमातून तुम्हाला इतर पक्ष नाही मिळाल्यास भाजपच्या स्ट्रॉंग उमेदवाराला आपले उमेदवार कशा प्रकारे तोंड देणार? नाही, बाकीचे बारके आहेत ना, शेतकरी कामगार पक्ष आहे, स्वाभिमान आहे, ते भैया देशमुख आहे, पुन्हा आपल्या जी छोटे वंचित असेल, मायावती असेल, सगळे बाकी सगळे छोटे पक्ष आणि काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असे मिळून सर्वांनी आम्ही, मग शेतकरी कामगार पक्ष असलं तर सुद्धा चालते, फक्त आम्ही शिंदेसेना, भाजप आणि ही घड्याळ ह्याला सोडून आम्ही बाकी सगळी एक होऊन आम्ही करायचा असा आमचा विचार आहे. पण अनेक नक्की काय ठरणे, पण आमचं मनोगत सगळ्यांनी व्यक्त केले आणि ह्याच्यावर विचार आम्ही 2 दिवसात फॉर्म भरल्यावर करणार आहोत. सध्या या जिल्हा परिषदच्या अगोदर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास महानगरपालिकाचं निवडणूक आपण पाहिली आणि या महानगरपालिकेत 25 महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल आपल्याला म्हणजे ही जनमतातून सरकार म्हणजे ही निवडणूक भाजपने जिंकली का, यामध्ये काय तुम्हाला गोलमाल वाटतो? हे जे सांगायचं कारण एक म्हणजे असं सारखंच व्हावं लागले. लोकसभा इलेक्शन झाल्यावर त्यांनी एक सगळ्यांनी ठरवून बसून ठेवलं, आता इथून पुढं आपण हारायचं नाही ह्याचा अर्थ की मिसनीत घोळ करायचं 100% ठरलं म्हणून त्यांचा विजय आहे. तसं लोकमत त्यांना अजिबात लोकमताचं मतच नाही, फक्त त्याचे एबी मिशनवर त्यांचं आहे ही माझा ठाम त्यांच्यावर आरोप म्हणला तर चालेल. आणि ह्याच्या पुढं जर त्यांना बॅलेट पेपर घ्यायचं असेल आणि बॅलेट पेपर जर त्यांनी निवडून आली, आम्ही त्यांचं गुलाम होऊन त्यांच्यापाशी काम करायला तयार आहे, पण त्यांनी बॅलेट पेपर घ्यावं, बाकीची काय गरज नाही आम्हाला. का
शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी जर तुमची एवढी जर लोकांनी तुमच्यावर जर प्रेम असेल तर घ्या ना बॅलेट पेपरवर, काय हरकत आहे. आम्हाला सुद्धा सुखसुविधा आहे, कारण का तुमचा पक्ष म्हणजे एक ठराविक कुणाच्या घराण्यातलं नाही. तुम्ही एक विचारवंत लोक आहात, पण त्यात काय लोक तुमच्यात बरोबर नाहीत. विकास करायच्या अधोगतीवर सगळं देश चाललेलं आहे, ह्यातच लोक सगळे भरभरून चाललेले आहेत. म्हणून सांगतो तुमच्यावर आमचा ही आरोप आहे. एक भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जात होता, परंतु सध्या त्या पक्षात सुद्धा बेशिस्त निर्माण झालेली आहे. आणि एवढी मोठी शेतकरी किंवा महिला, कष्टकरी, मजूर हे विरोधात बोलत असताना सुद्धा महाराष्ट्रात किंवा लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका यामध्ये सगळ्यात जास्त भाजपचे सीट कसे निवडून येतात. त्याच्यामुळं सांगितलं ना, ह्यात आता भाजपचं जर सांगायचं म्हणतं तुम्हाला सांगितलं ना का, ही मिशनमध्येच घोळ आहे. आणि ह्यात भाजपमध्ये जर विचार करायचं म्हटलं तर नितीन गडकरीला नाव आठवलं, एक केसभर सुद्धा जागा नाही. अगदी व्यवस्थित चेहरा चांगला आहे आणि ती सगळं त्यांना कळते जनतेचं काय ती नाडी. आणि खरंच तसलं नेता असला तर आम्हाला सुद्धा आनंद होईल. पण बाकीच्यावर माझा कुणासुद्धा विश्वास नाही. मी काय तसं पक्षपात भाजपचा नाही, मी तसं निष्ठोन काँग्रेसचा कार्यकर्ते बी आहे आणि शिंदेसाहेबाचे मी खंदे समर्थकसुद्धा आहे. आणि मी गोरगरिबी जनतेचा आणि दुबळ्याचा मला जेवढं तेवढं समाजसेवा माझ्या ताकदीने मी करत असतो आणि आतापर्यंत करतो आणि ह्याच्या पुढे मी करत राहीन. आपल्याला काँग्रेस पक्षानं संघटक पदाची जबाबदारी कधी दिलेली आहे. आता देऊन मला तसं 4-5 वर्ष मी काम करतोय, पण आत्ता ते अंमलात आणलं आहे. मी आता बरेच लोकांचं दीन दुबळ्यांचं म्हणजे भटके समाजासाठी माझ्याकडे पद होतं. म्हणजे नंदिवली म्हणा, डोंबारी म्हणा, डवरी म्हणा, पारधी म्हणा, घिसाडी म्हणा, जोशी जे असं जी लोक असतात फिरस्त, त्या लोकाला ऑन दी स्पॉट त्यांची काय असेल कागदपत्र काढायची असं भटक्यात आहे. त्यांची मी कामं केली तेच. आणि मध्ये सुद्धा इथं मी आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये वडवळा श्रीकांत देशपांडे म्हणून आपला निवडणूक अधिकारी मेन त्याला इथं आणून मोठा कार्यक्रम केला आहे. 1000-1500 दाखले इथं वाटले आणि तेव्हापासून जिल्ह्यात मी ही काम करतोयच. तरी पण मला समाजसेवा करायची एक उत्सुकता आहेच. पण ह्याच्या पुढं सरकारच चांगली काम करणार यावं आणि जनतेचा विश्वास त्याने जिंकावा आणि जनते विश्वास करून चांगल्या प्रगतीवर देत जावा ही भावना माझी आहे. एक संघटक म्हणून काम करत असताना आतापर्यंत आपण मोहोळ तालुक्याबरोबरच इतर कुठल्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. आता तसं मंगळवाडा गेलोय, पंढरपूर गेलोय, माळशिरस गेलोय, करमळाला गेलोय, माड्याला गेलोय, इकडं अक्कलकोटला गेलोय, उत्तर दक्षिणला फिरून मी जे जमते तेवढं मी काम करतो. सौरभ सिटीसुद्धा करतोय, मोहोळ तालुक्यासुद्धा मी करतोयच. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ह्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटना वाढवण्यासाठी काम करत आहात. परंतु आपल्याला हे संघटक जे पद आहे हे थोडं उशिरा मिळालं आहे असं वाटतंय. उशिरा मी मिळाला, पण त्यांनी होऊन दिले, मी का होऊन घेतलंय. माझ्या कामाकडे बघून त्यांनी मला पद दिलं आणि मी काँग्रेस पक्षात जुना कार्यकर्ता असल्यामुळं मला म्हटले तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष व्हा. मी म्हणलं मी संघटक म्हणून राहणार आहे, मला बाकीचं काय पद नको, मला समाजसेवाचं करायचे आहे. ह्या भावनेतनं मी पद घेतलेलं आहे. ते समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असताना आपल्याला आता या मोहोळ तालुक्यामध्ये जर काँग्रेस आणि उबाटा किंवा इतर छोटे पक्ष मिळून जर त्यांनी आघाडी केली तर हे जे 6 जिल्हा परिषद आणि जे पंचायत समितीच्या जागा आहेत यामध्ये आपली किती विजय होईल असं वाटतं आपल्याला. विजय होईल काय सांगता येत नाही, पण समोरल्याला फक्त आम्ही मिशीवर तांदूळ ठेवणार, पोट भरलं दण ठपण्याच्या समोर उभारणार. उभारा तर हे येणारी गॅरंटी कोणी सांगत नसते, पण लढा द्यायला मात्र आम्ही तयार आहे. बिनविरोध कुठं होऊ देणार नाही, आम्ही कमी पडणार नाही. आणि कसं सगळी बारकीसे हे आहेत ना, कोण धनदांडग्या धनशक्तीचं कोण नाही, समविचार सगळी एक तळमळीनं कार्यकर्ते काम करणारी लोक सगळे आहेत. जनतेसमोर आपले विचार मांडणार, त्यातच ते आमचा कौल ती विजय म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे असंही यांचं सिद्धराम पवार यांचं मत आहे. या ठिकाणी कॅमेरामॅन ईश्वर आंबटसह दादासाहेब नेळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर.